नमस्कार. माहिती तंत्रज्ञान युगात वावरताना आणि नवीन तंत्रज्ञानाचं स्वागत करत असताना ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे सुसंवाद साधत असताना मला मनस्वी आनंद होतोय. आपणा सर्वांना ज्ञात आहे, यावर्षीचा 12वीच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमातील बदलाबाबत मी आपल्याशी बोलू इच्छितोय. ही बदललेल्या अभ्यासक्रमाची पहिली बॅच आहे. ज्या ज्या वेळी अभ्यासक्रम बदलले त्या त्यावेळी शिक्षकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. बदललेला अभ्यासक्रम कसा असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, प्रश्नपत्रिका कशी असेल, शिक्षकांच्या दृष्टीनं ब्ल्यूप्रिंट कशी असेल. साहजिकच असे प्रश्न मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधत असताना काही सूचना अभ्यास मंडळापर्यंत पोहोचल्या. 11वीच्या प्रश्नपत्रिकेला कुठेही धक्का न लावता 12वीची प्रश्नपत्रिका तशीच करावी अशा सूचना तिथे गेल्या. त्या सूचनांचा निश्चित विचार झालेला आहे. 11वीच्या प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर न बदलता तशीच प्रश्नपत्रिका 12वीसाठी अपेक्षित आहे. बोर्डानं ब्ल्यूप्रिंट सुद्धा तयार केलेली आहे. आता राहिला प्रश्न, नवीन अभ्यासक्रम आलेला आहे. कोरोनाची पार्श्वभूमीमध्ये हा अभ्यासक्रम कसा, केव्हा पूर्ण होणार, ऑनलाईन प्रशिक्षण किती दिवस चालणार. ही परिस्थिती जर अशीच पुढे चालू राहिली तर अभ्यासक्रम पुन्हा कमी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आशा करूया ही परिस्थिती लवकर होईल. येणारा काळ या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. पण चिंता करू नका, नवीन अभ्यासक्रम खूप चांगला आहे. उद्याचा भविष्य काळ उज्ज्वल करणारा हा इतिहास आहे असं माझं तरी मत आहे. आपण जाऊया नवीन बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये नेमकी काय भूमिका मांडलेली आहे. या नवीन बदलत्या अभ्यासक्रमामध्ये युरोपातील प्रबोधन काळ, धर्मयुद्ध, वसाहतवादाविरुद्ध भारतानं उभारलेले लढे, भारतातील सामाजिक धार्मिक सुधारणांचा तत्कालीन भारतावर कसा प्रभाव पडला गेला, 1857चा उठावानंतरची परिस्थिती, जागतिक महायुद्ध आणि जागतिक महायुद्धानंतर भारताची बदललेली भूमिका, शीतयुद्ध, 1990 पासूनचा भारत, या सर्व घटकांचं आपणाला चिंतन आणि मनन या नवीन अभ्यासक्रमामध्ये करायचं आहे. महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारताला आणि तरुण पिढीला हा नवीन इतिहास निश्चित एक उज्ज्वल परंपरा आपल्यासमोर घेऊन येतोय, चांगलं भविष्य घेऊन येतोय असं या अभ्यासक्रमाविषयी माझं मत आहे. जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम याची माहिती सांगताना मला जुन्या अभ्यासक्रमाची माहिती सांगायची आहे. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत साखळीबद्ध मांडणी या अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत,
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील अनेक शौर्य परंपरा, यशोगाथा, भारतीय संस्कृतीचा झालेला प्रचार, विस्तार आणि यामध्ये असणारी महाराष्ट्राची नेमकी भूमिका, मला असं वाटतं की 5वी पासून 11वी पर्यंतचा हा जो इतिहास आहे, या इतिहासामध्ये एक क्रमबद्धपणा आहे, सलगता आहे. 11वी पर्यंत तुम्ही कोणत्या दिशेनं जायचं आहे, तुमच्या भावी आयुष्याची वाटचाल कशी असायला पाहिजे, हे सांगणारं इतिहासाचं पुस्तक आहे. आता नवीन अभ्यासक्रमाकडे जात असताना या नवीन अभ्यासक्रमामध्ये स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात सामोरे जाताना स्वतंत्र विचार करणारी शक्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विकसित झाली पाहिजे, अशा पद्धतीचं मत प्रवाह तयार झालेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये त्याचे निश्चित खूणगाठ दिसते. मोठं ध्येय आहे. या अभ्यासक्रमातून UPSC, MPSC बनता येतं. केवळ 12वीचा अभ्यासक्रम क्रमित पुस्तक म्हणून न शिकता या पाठ्यपुस्तकाचा सखोल वाचनातून, चिंतनातून तुम्हाला स्पर्धेच्या युगामध्ये एक चांगला सक्षम अधिकारी बनण्याचं ताकद या पुस्तकामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. माझ्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये इतिहास विषयाचे समज आणि गैरसमज मी सांगू इच्छितो. आतापर्यंतच्या 27 वर्षाच्या सेवेमध्ये मला काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, शिक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. इतिहास हा विषय ना आवडता आहे, तो कंटाळवाणा आहे. पूर्वीचा इतिहास हा घोकणपट्टीवरती आधारित होता. राजे, रजवाडे, युद्धे, महायुद्धे, त्याची कारणमीमांसा, परिणाम, या सर्व बाबींचा विचार करत असताना थोडासा घोकणपट्टीवरती भर दिलेला हा इतिहास होता. आम्हा शिक्षकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मध्यंतरी 10 वर्षाच्या कालखंडामध्ये चीनसारखा, चीनी देशाचा अभ्यास करणारा इतिहास समोर आला. तो शिकवावा लागला. मग चीनी व्यक्तिरेखांची नावं सांगताना माओ सेतुंग असेल, चँग कै शेक असतील. चीनी बंदरांची नावं घेत असताना कॅन्टन, अमॉय, निकम्बो, फ्युचो या बंदरांची, बेटांची नावं घेत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं भाव पाहिल्यानंतर निश्चितच हा विषय कंटाळवाणा, रटाळवाणा त्यांना वाटला. आणि त्यावेळी फार मोठा असंतोष पसरला गेला. अभ्यास मंडळानं अशा पद्धतीचा अभ्यासक्रम का आणला, या संदर्भात वारंवार सूचना पण दिल्या गेल्या. आणि 2010 पासून मात्र अभ्यासक्रमाची रचना करताना CBSE पॅटर्नचा विचार करून त्याच धर्तीचा अभ्यासक्रम पुढं आलेला आहे. निश्चितच या अभ्यासक्रमाचं आपण चिंतन करूया. हे चिंतन करत असताना मी निश्चित सांगेन की इतिहास पाठ करू नका, इतिहासाचं आकलन करून घ्या, इतिहासातील घटनाक्रम समजून घ्या. आपोआप तुम्हाला इतिहास समजू शकेल. चौथ्या मुद्द्यामध्ये मला अजूनही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. E.H. कार व्हॉट इज हिस्ट्री नावाचं त्यांनी पुस्तक मांडलं. या पुस्तकात त्यांनी जी इतिहासाची व्याख्या केली, त्या व्याख्यामध्ये ते म्हणतायत की इतिहास म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद. हिस्ट्री इज अ अनएंडिंग डायलॉग बिटवीन दी प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स. हे खरं आहे. कारण कुठलीही घटना भूतकाळाच्या आधारावर आपण तिची सत्यता तपासत असतो. आणि ही सत्यता तपासत असताना, वर्तमान काळामध्ये अभ्यास करत असताना, भविष्य काळाकडं वाटचाल करीत असताना इतिहास मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी करीत असतो. एखादं उदाहरण द्यायचं झालं
तर चीनच्या आत्ताच्या घडामोडीकडे आपण लक्ष वेधूया. भूतकाळानं असं सांगितलेलं आहे की 2 महायुद्ध झाली. अशा पद्धतीचं महायुद्ध पुन्हा होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना या ठिकाणी झाली. आणि जर 2 देशांमध्ये ताणतणाव निर्माण झाला तर अशा वेळी सामोपचाराच्या मार्गाने हा प्रश्न सुटायला पाहिजे अशी युनोची भूमिका होती. आणि त्या भूमिकेचा जर विचार केला तर आज चीनची साम्राज्य पिपासू वृत्ती युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकत आहे. पण एका बाजूला इतिहास असं सांगतोय की हे वाईट आहे. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ याची सांगड घालत असताना भविष्य काळामध्ये एक चांगला संदेश इतिहास देते असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आता नवीन यानंतरच्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधतोय. नवीन क्रमित पाठ्यपुस्तकाचं परीक्षण. या पाठ्यपुस्तकाचं बाह्य परीक्षण करत असताना पानं चालत असताना सहज काही गोष्टी लक्षात येऊन जातात. 100 पानांचं हे पुस्तक आहे. आधुनिक संकेतस्थळ वेबसाईट यासाठी 1 पान दिलेलं आहे. जागतिक घडामोडी स्पष्ट करण्यासाठी 1 पान दिलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या समाज कंटकांची, समाजांची, कार्यकर्त्यांची, समाजसुधारकांची चित्र आलेली आहेत. मग महात्मा फुले असतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन असेल, अनेक चित्र की ह्या सगळ्या चित्रांचा साठी किमान 5 पानं अपेक्षित धरलेली होती. पाठ्यघटकामध्ये एकूण 13 पानं स्वाध्यायाची आलेली आहेत. एकूण 5 नकाशे आलेले आहेत. चौकटी पाठ्यपुस्तकाच्या या 100 पानामध्ये काही चौकटी आलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे याच्यासाठी 15 पानं लागलेली आहेत. या सर्व बाह्य परीक्षणामध्ये मला असं वाटलं की 100 पैकी जवळजवळ 40 पानं चित्रामध्ये, नकाशासाठी, स्वाध्यायासाठी जर वजा केली तर 60 पानंच आहेत. म्हणजे शिक्षकांना 60 पानाचा इतिहास शिकवायचा आहे, पण नुसती 60 पानं खूप महत्त्वाची आहेत. 500 वर्षाचा कालखंड या ठिकाणी सांगितलेला आहे आणि 500 वर्षाचा इतिहास या 60 पानामध्ये दडलेला आहे. यामध्ये नेमकं काय आहे? पुस्तकाची अंतरंग पाहताना जे नकाशे आलेले आहेत त्यातला पहिला नकाशा आहे सागरी मार्ग. या पाठ्यपुस्तकामध्ये युरोप खंडातून भारतामध्ये वास्को दी गामा, कोलंबस, बार्थोलोमी डायस असे प्रवासी भारतामध्ये आले. हे प्रवासी येत असताना चीनमध्ये असणारं सोनं, भारतीय मलमल, मसाल्याचे पदार्थ यांचा व्यापार बंद पडला. खुशकीच्या मार्गाने चालणारा व्यापार बंद पडला आणि म्हणून त्यांना सागरी जलमार्गाची गरज भासली. सागरी जलमार्गाची माहिती सांगणारे हे नकाशे आहेत. दुसरा नकाशा येतोय तो युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका खंडातील ठळक घडामोडी सांगत असताना अमेरिकेतील 13 वसाहती यामध्ये आलेले आहेत. यानंतरचा जो नकाशा येतोय तो नकाशा आहे 1758 मधील मराठी सत्तेची सत्ता केंद्र कोणकोणत्या ठिकाणी होती. संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलेली ही सत्ता, त्याची माहिती या नकाशामध्ये दिलेली आहे. त्यानंतरचा नकाशा आहे 1857चा उठाव. या 1857च्या उठावामधील ठिकाणं सांगितलेली आहेत, अधोरेखित केलेले आहेत. 1857चा बंड कसं कोणकोणत्या ठिकाणी झालं त्याची माहिती, अचूक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. या पाठ्यपुस्तकातील शेवटचा 5वा नकाशा आहे 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारत कसा होता. अभ्यास मंडळावरती असणारे माझे मित्र
चावरे सरांशी चर्चा करत असताना हे नुसतेच नकाशे दिलेत की याच्यावरती प्रश्न आहेत, ते प्रश्न असायला पाहिजे असं मत जेव्हा मी मांडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या नकाशामध्ये एक नकाशा 5 गुणांसाठी असेल, नकाशावर आधारित प्रश्न असतील, एका मार्काला 1 प्रश्न असेल, असे एकूण 5 प्रश्न नवीन अभ्यासक्रमामध्ये या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये आलेले आहेत. म्हणजे नकाशाचं वाचन चिंतन होणं गरजेचं आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये चौकटींना अतिशय महत्त्व आहे. मी माशी विषद केलं की चौकटी खूप महत्त्वाचे आहेत. या चौकटी काय सांगतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे जाणून घ्या, हे करून पहा. त्याच्यातीलच एक चौकट मी लक्ष वेधू इच्छितो. 25 नोव्हेंबर 1870 ब्रिटिश कालखंडामध्ये जेम्स स्टीफननं भारतीय दंडविधान संहिता या कायद्याअंतर्गत 124 कलम निर्माण केलं. हे 124 कलम काय सांगत होतं? इंग्रज सरकार विरुद्ध तिरस्कार करायचा नाही, त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारच्या लेखनास बंदी होती. आणि नेमकं या कालखंडामध्ये एक साप्ताहिक बाहेर आलं. त्या साप्ताहिकाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बंगालवासी नावाचं हे साप्ताहिक होतं. आणि या बंगाल चौकटीमध्ये लक्ष वेधलेलं आहे की या बंगालवासी साप्ताहिकानं इंग्रज धार्मिक प्रथा परंपरा मोडून काढत आहेत असा आक्षेप घेतला. आणि मग या साप्ताहिकाला राजद्रोहाच्या आरोपाखाली सामोरे जावं लागलं. याच चौकटीमध्ये केसरीचे संपादक लोकमान्य टिळकांनी केसरीतून जे अग्रलेख संपादकीय छापले होते त्यामध्ये आमचं राज्य का गेलं, न्याय राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, अतिशय जहाल मतवादी प्रखर अग्रलेख जेव्हा त्यांनी छापले तेव्हा ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पसरला. आणि म्हणून राजद्रोहाचा खटला त्यांच्यावरती सुरू झाला. राजद्रोहाचा खटला भोगणारे ते पहिले संपादक. म्हणजे या अभ्यासक्रमाची सांगड UPSC आणि MPSCच्या परीक्षेशी घातलेली आहे. या चौकटीमधून हे सांगितलेलं आहे की बंगवासी या साप्ताहिकातून पहिल्यांदा कोणत्या साप्ताहिकाला राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावं लागलं तर त्याचं उत्तर येईल बंगवासी. आणि पहिले संपादक म्हणून हिंदुस्थानातील पहिले संपादक राजद्रोहाचा शिक्षा भोगणारे लोकमान्य टिळक असतील. म्हणजे या पाठ्यपुस्तकातून स्पर्धेच्या युगामध्ये वावरत असताना 12वीचा अभ्यासक्रम नुसता शिकायचा नाही आहे, तर MPSC UPSCची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम सुखकारक आणि पुढची दिशा स्पष्ट करणारा आहे. यानंतर या पाठ्यपुस्तकामध्ये काही चित्र आलेले आहेत. महात्मा फुले यांचा हा वाडा आहे. महात्मा फुलेंचं कार्य आपणाला परिचित आहेच. यानंतर इंग्रजांच्या काळातील ही सुरतची वखार या ठिकाणी आलेली आहे. अशी छोटी मोठी अनेक चित्र दिलेली आहेत की त्या चित्रातून सहज साध्या सोप्या पद्धतीनं इतिहास कसा शिकता येईल हे सांगितलेलं आहे. मी माशी म्हटलं की ही सगळी पानं वजा जाता, 100 पानातून 40 पानं वजा केल्यानंतर 60 पानं राहतात. पण या 60 पानामध्ये नेमकं काय दडले हे मुखपृष्ठातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण येऊया मुखपृष्ठाकडे.
या मुखपृष्ठामध्ये जेम्स वॅटचं इंजिन दाखवलेलं आहे. कापड उद्योगामध्ये नंतर वेगवेगळे शोध लागत गेले. उद्योग व्यवसायामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचे प्रॉडक्ट तयार झाले, कारखाने तयार झाले. कारखान्याचं चित्र तिथं खाली दाखवलेलं आहे. त्याच्या खाली सागरी मार्ग स्पष्ट करणाऱ्या सागरी नौका दाखवलेल्या आहेत. गॅलिलिओनं जर दुर्बीण तयार केली नसती तर लांब पल्ल्याचा प्रवास कसा करायचा याची दिशा त्या कालखंडामध्ये मिळाली नसती. म्हणजे सागरी मार्गानं येणारे हे प्रवासी कसे आले ते सूचकपणे मांडलेलं आहे. खाली भारतीय संसद दाखवलेली आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांची राजमुद्रा दाखवलेली आहे. प्रतिभचंद्रम लेखेव वर्धिष्णु विश्ववंधिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शिवशाहीची माहिती सांगणारी ही राजमुद्रा आहे. त्याच्या खाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चरखा दाखवलेला आहे. स्वदेशीचा पुरस्कार करा. त्याच्या खाली महाराष्ट्रातील हुतात्म्यांचं स्मारक दाखवलेलं आहे आणि शेजारी एक साखळी दाखवलेली आहे. ह्या सगळ्यांना एका साखळीत बांधण्याचं काम खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. हे सर्व नियोजन करत असताना अभ्यास गट, अभ्यास समिती यांना कसरत करावी लागलेली आहे. या 2 पानांच्या मध्ये मुखपृष्ठावरती किंवा मल्लपृष्ठावरती चित्राच्या माध्यमातून 500 वर्षाचा कालखंड सजीवपणे रेखाटताना खूप परिश्रम इतिहास विषय समितीनं, इतिहास अभ्यास गटानं घेतलेले आहेत. या पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ सजावट करणारे जे आता मुखपृष्ठ आपण पाहिलं ते देवदत्त बलकवडे. या पाठ्यपुस्तकाची सर्व प्रकरणांची लेखन करणारे लेखक डॉक्टर गणेश राऊत, चित्रकार, या सर्वांनी खूपच छान पद्धतीनं या पुस्तकाची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. आता जाऊया शेवटच्या भागाकडं. या पाठ्यपुस्तकाचं मल्लपृष्ठ काय सांगतं? हे मल्लपृष्ठ 21व्या शतकातील भारत कसा असेल, उज्ज्वल भविष्य काळाची नांदी सांगणारं हे मुखपृष्ठ समोर दिसत आहे. अवकाश क्षेत्रातील प्रगती आहे. त्याच्या खाली टेलिफोनचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्या खाली मोबाईल, नेट, इंटरनेटद्वारे माहिती तंत्रज्ञान युगामध्ये कशी किमया घडायला लागलेली आहे ते दाखवलेलं आहे. सॅटेलाइट्स, उपग्रह, APJ अब्दुल कलामांनी अनेक क्षेपणास्त्र सोडली. त्याची क्षेपणास्त्र शेजारी रडार दाखवलेला आहे. आणि त्याच्या खाली 1952 मध्ये हेल्सिंग येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या. या निमित्तानं मला आठवण येते ती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची. 1915ला कोल्हापूरमध्ये त्यांनी खासबाग मैदान बांधलं. हे कुस्त्यांचं मैदान, कुठूनही कुस्तीचा आस्वाद घेता येईल हे कुस्त्यांचं मैदान. अनेक जिल्ह्यातून, अनेक राज्यातून मल्ल या ठिकाणी येऊ लागले. कुस्ती खेळाला त्याने प्राधान्य दिलं आणि याच मातीत तयार झालेला काश्यप्पा जाधव नावाचा मल्ल 1952ला काश्यप पदक घेतोय हे त्या मल्लपृष्ठामध्ये दाखवलेलं आहे.
राजर्षी शाहू महाराज कलाप्रेमी राजा होता. मला क्रीडा क्षेत्रामध्ये जागतिक रेकॉर्ड विश्वविक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरला इथं स्थान दिलेलं नाही आहे, पण काश्यप्पा जाधवला या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. किती धूर्तपणे अभ्यास मंडळानं या मल्लपृष्ठाची निर्मिती केलेली आहे हे दिसून येतं. खाली 8 आशियाई देशांशी जी संघटना आहे ती सार्थ संघटनेचा लोगो या ठिकाणी सूचित केलेला आहे. आणि या 2 पानांच्या मधला जवळजवळ 500 वर्षांचा इतिहास मुखपृष्ठातून आणि मल्लपृष्ठातून दाखवलेला आहे. यानंतरचा पहिल्या प्रकारचा व्हिडिओ मी आपल्यासमोर लवकरच घेऊन येतोय. तोपर्यंत रजा असू दे.